वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सविस्तर चर्चा केली आहे। महादेवी हत्तीण म्हणजेच माधुरी हत्तीण पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जी याचिका करण्याचं ठरवलं त्यात सहभागी होण्याचा निर्णय वंतारानं घेतलाय। ट्विट करत फडणवीसांनी ही माहिती दिलेली आहे। आम्ही केवळ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता असं या बैठकीत वंताराकडून स्पष्ट करण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागानं निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वंतारानं दर्शवलेली आहे आणि विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत खरं तर ही माहिती दिलेली आहे। महादेवी हत्तीणीबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि आता त्यामध्ये वंतारा देखील सहभागी झालेला आहे। काय अपडेट? खरं तर काल दिवसभर महादेवी हत्ती संदर्भात देखील महत्वाची बैठक जी आहे ती पार पडली होती। मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी आमदार, लोकनेते, सगळी मंडळी जी होती त्या बैठकीमध्ये होती। आता वंतारा देखील महादेवी हत्तीणीबाबत सहकार्य करण्यास तयार आहे अशीच माहिती जी आहे ती आता समोर येते। वंताराचे प्रमुख सीईओ जे आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि महादेवी हत्तीणीला परत जर आणलं गेलं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी महादेवी हत्तीण राहत होती त्याच ठिकाणी तिच्यासाठी योग्य ती सगळी उपाययोजना करण्यासाठी सहकार्य जे आहे किंवा सकारात्मक पाऊल जे आहे ते वंताराकडून उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू असं देखील सांगितलंय। एकंदरीत बघितलं तर सरकारला त्यावेळी जी जी मदत लागेल आणि ज्या ज्या पद्धतीनं उपचारासंदर्भात असेल किंवा तिच्या एकंदरीत नैसर्गिक प्रवासाबद्दल असेल या सगळ्या गोष्टींमध्ये वंतारा देखील सहकार्य करेल असं देखील वंतारा सीईओ यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अगदी कबूतरखान्याचा विषय असो किंवा महादेवी हत्तीणीचा विषय असो ही दोन्ही विषय अगदी आक्रमकपणे जनभावनेतनं आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक पद्धतीनं हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि याच संदर्भात सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर काय निर्णय येतो यासोबतच वंतारामधून हत्तीण महादेवी हत्तीण ही नेमकं परत कधी येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बरं राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।